श्री स्वामी समर्थ, 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 श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. शुभ संध्याकाळ तुम्हा सगळ्यांना. कसे आहात तुम्ही सगळे? आशा व्यक्त करते स्वस्त असाल, मस्त असाल, स्वामींच्या आणि गणपती बाप्पाच्या सेवेमध्ये रममाण असाल. आजच्या व्हिडिओमध्ये खूप अशी महत्त्वपूर्ण माहिती मी घेऊन आलेली आहे की आपला शुक्र ग्रह कसा मजबूत करायचा. आता तुम्ही म्हणाल शुक्र ग्रहच का? तर जवळजवळ 90% लोकांना माहित आहे, तरीही सांगते की शुक्र ग्रह मजबूत असेल तर सगळ्यात पहिल्यांदा कुटुंबात सुख येते, पती पत्नीचे नाते खूप स्ट्रॉंग राहते, प्रियकर प्रेयसी म्हणजे मित्रमैत्रिणी यांचे नातेही स्ट्रॉंग राहते. त्याचप्रमाणे लक्झरियस लाईफ जगण्यासाठी सुद्धा शुक्र ग्रह मजबूत असणे खूप गरजेचे असते. जसं की बंगला, गाडी, धन, दौलत, आपल्याकडचा पैसा कधी न संपणे यासाठी सुद्धा शुक्र ग्रह कारणीभूत आहे. आपलं सौंदर्य, आपली स्किन यासाठी सुद्धा शुक्र ग्रह अत्यंत काम करतो. त्यामुळे शुक्र ग्रह एकूणच आपल्या आयुष्यामध्ये स्ट्रॉंग असणं खूप महत्वाचं आहे. तसं तर शुक्र मणी मिळतो, त्याचप्रमाणे डायमंड्स मिळतात जे घातले की शुक्र आपला भरपूर प्रमाणात स्ट्रॉंग होण्यास मदत होते. पण ते सर्वसामान्यांच्या खिशाला न परवडणार आहे. अगदी मी सुद्धा हे शुक्रमणी किंवा रत्न घालू शकत नाही आणि ते मी अफोर्ड पण करत नाही. त्यामुळे घरगुती उपाय काय करावे याच्यावर माझा जास्त जोर असतो आणि अगदी घरगुती साहित्यामध्ये शुक्र ग्रह कसा मजबूत करायचा याचीच माहिती मी तुम्हाला देणार आहे. तुम्हाला सगळ्यांना समजलं असेल की शुक्र ग्रहाची जागा आपल्या आयुष्यात काय आहे. तर प्रत्येकाला वाटतं की मी सुखी समाधानी लाईफ जगावं, भरपूर कष्ट करूनही आपण म्हणू की मग भिकारी सुद्धा स्ट्रॉंग बनेल. बरेच असे कमेंट्स निगेटिव्ह कधी कधी येतात की भिकाऱ्यानं सुद्धा हे केलं तर हो, भिकाऱ्याचा सुद्धा, आता मला भिकारी हा शब्द उच्चारायला सुद्धा आवडत नाही की बिचारा त्यांना तो विवश असतो, पण त्यांचा शुक्र अत्यंत कमजोर असल्यामुळं त्यांच्यावर ही वेळ येते. त्यांच्यापर्यंत सुद्धा जर या रेमेडी पोहोचल्या, त्यांच्यात सुधारणा झाली तर त्यांचा सुद्धा शुक्रग्रह स्ट्रॉंग होऊन किमान खाऊन पिऊन सुखी ते होतील हे नक्की आहे. सगळ्यात पहिल्यांदा 2 खबरदारी आपल्याला घ्यायच्या आहेत. शुक्र ग्रह ज्यांना स्ट्रॉंग असावा अशी इच्छा आहे त्यांनी सगळ्यात पहिलं म्हणजे स्वच्छ राहणे, स्वच्छ कपडे घालणे आणि अगदी म्हणजे त्याला म्हणतो ना आपण नटून थटून असं नाही, पण स्वच्छ आणि फ्रेश राहणे. मुख्यत्वे आपल्या आतल्या कपड्यांची काळजी घेणे, ते अत्यंत स्वच्छ असले पाहिजेत. आपलं शरीर अत्यंत स्वच्छ असलं पाहिजे आणि आपल्या अंगातून कोणत्याही प्रकारचा घामाचा, दातांचा दर्प आला नाही पाहिजे. हो, तुम्ही म्हणाल या गोष्टी का सांगत आहात, पण या गोष्टींवर शुक्र ग्रह खूप मजबूत असतो. रोज 2दा दात घासणे किंवा आपलं शरीर स्वच्छ ठेवणे, अंगातून घामाचा वास न येणे, रोज बदललेले स्वच्छ कपडे घालणं. 2 कपडे असू दे पण ते धुतलेले आणि स्वच्छ असावेत. एकच ड्रेस 2 आणि 3, 4 दिवस घातलाय. पुरुषांनाही जास्त करून सवय असते की एकच ड्रेस 3-4 दिवस घालणे. असं कमीत कमी करणं आणि स्वच्छ कपडे परिधान करणं. कायम एखादा अत्तर किंवा परफ्यूमचा, लाईट परफ्यूम किंवा अत्तरचा, दुसऱ्याचं डोकं दुखेल इतका नाही, मात्र लाईट परफ्यूम, गुलाब, चंदन अशा प्रकारच्या परफ्यूमचा वापर करणे किंवा अत्तराचा वापर करणे हे शुक्र ग्रहाला स्ट्रॉंग करण्यासाठी सगळ्यात पहिला उपाय आहे. की आपण कायम म्हणजे ज्याला म्हणतो ना आपण एकदम अप टू डेट असं राहणं, याला शुक्र ग्रह खूप मजबूत होतो. केस स्वच्छ ठेवणे, यामुळेही पुरुषांनी मुख्यतः दाढी, मिशी, केस आणि बायकांनी सुद्धा केस आठवड्यातून 2दा स्वच्छ धुणे. केसांचे तेल अंगाला न लावणे. खूप जणांना सवय असते की केसात तेल लावायचं तेच हातापायाला चोळायचं. ही सगळ्यात शुक्र ग्रह कमजोर होण्याची लक्षणे आहेत. या गोष्टी आपल्याला करायच्या नाहीयेत. दुसरी गोष्ट, आपण झोपतो तो बेड म्हणजे बेडशीट, आठवड्यातून 2दा तरी बेडशीट बदलण्याचा प्रयत्न करा. जितका तुमचा बेड स्वच्छ असेल तितका तुमचा शुक्र ग्रह मजबूत असेल. त्यामुळे तुमचे जो बेड आहे त्याकडे मुख्यत्वे करून लक्ष द्या. तो जास्तीत जास्त स्वच्छ ठेवण्याचा प्रयत्न करा. रूम फ्रेशनरचा वापर करा. वाटलं तर गुलाबजलचे 2-3 ड्रॉप्स किंवा गुलाब अत्तराचे 2-3 ड्रॉप्स किंवा रूम फ्रेशनर्स मिळतातच गुलाबाचे, ते तुम्हाला तुमच्या रूममध्ये बेडशीटवर, लहान मुलं नाचतात, खेळतात, सगळं मान्य आहे, पण ते बेडशीट बदलणं किंवा ते वारंवार धुणं हे सुद्धा आपलं काम आहे. आठवड्यातून 2दा एकदा तरी हे प्रयत्न करा. घरातले पडदे स्वच्छ ठेवण्याचा प्रयत्न करा.
या बेसिक गोष्टी आहेत शुक्र ग्रह स्ट्रॉंग करण्याचा. झोपताना आपले पाय धुवून झोपणे, ओले पाय घेऊन बेडवर न जाणे, आपले पाय हात स्वच्छ असणे, नखे स्वच्छ असणे, तळपाय स्वच्छ असणे, हे सुद्धा शुक्र ग्रह आणि लक्ष्मी प्राप्तीसाठी अत्यंत मोलाच्या गोष्टी आहेत. यानंतर तुम्हाला आता उपायांकडे बोलूया की उपाय काय करायचे आहेत. सगळ्यात आधी जर तुम्हाला जर परवडत असेल तर तुम्ही रत्न किंवा शुक्रमणी धारण करू शकता. मात्र ज्यांना हे शक्य नाही त्यांनी काय करावं. सगळ्यात पहिल्यांदा सगळ्यात बेस्ट काम करतं ते दही. दही हे शुक्राचा कारक आहे आणि दह्याचे 2 थेंब किंवा अगदी चमचाभर दही सकाळी घ्या आणि संपूर्ण शरीराला हात पाय अशा चेहरा या ठिकाणी लावा. तुमची त्वचा तर सुंदर होईल, त्यासोबतच तुमचा शुक्र ग्रह मजबूत होऊन लक्झरियस आयुष्य जगण्याची स्वप्न जी तुम्ही बघत आहात ती तुमची पूर्ण होतील. प्रत्येकाच्या घरामध्ये दही असतं. फक्त चमचाभर दही घ्या, संपूर्ण अंगाला लावा. रोज दही लावा त्यासाठी किंवा असेल घरातलं ते वापरा आणि रोज दही लावून आंघोळ करा. बघा दुहेरी फायदा आहे, स्किन चांगली होणे आणि दुसरी गोष्ट तुम्हाला सांगितली त्याप्रमाणे की तुमचा शुक्र ग्रह स्ट्रॉंग होणे. त्यानंतर तुम्ही काय करू शकता, वेलची म्हणजे इलायची. खूप वेळा मी हा उपाय सांगितला आहे, पण नवीन नवीन लोक आपल्या चॅनलवर जुळत असतात, त्यांना माहिती देण्यासाठी सांगते की वेलची तुम्हाला पाण्यात घालून उकळायची आहे. म्हणजे सालीसकट उकळा किंवा दाणे काढून उकळा, एकूण एकच. ते पाणी एका बाटलीत भरून ठेवायचं आहे आणि रोज टोपण भरून पाणी तुमच्या पाण्यामध्ये घालायचं आहे. त्याने आंघोळ करायची आहे. तुमच्या शरीराला तर सुगंध येईल, घामाचा दर्प निघून जाईल, त्याचबरोबर तुमचा शुक्र ग्रह एकदम स्ट्रॉंग होण्यास मदत होईल. ही झाली दुसरी रेमेडी तुमचा शुक्र ग्रह मजबूत होण्यासाठी. तिसरी गोष्ट म्हणजे गुलाबजल. गुलाबजल म्हणजे शुक्र ग्रह मजबूत होण्यासाठी अमृताचे काम करतो. गुलाबजलाचे काही ड्रॉप्स आपल्या ग्लासभर पाण्यात घालायचे सकाळी आंघोळ झाल्यानंतर आणि ते पाणी प्यायचं. ते पाणी तुमच्या रोमारोमात जातं आणि तुमच्या आयुष्यामध्ये शुक्र ग्रह मजबूत होऊन त्यामध्ये अतिशय बदल होण्यास मदत होतो आणि तुमच्या आयुष्यामध्ये पैसा म्हणजे धन जे अडकलेलं आहे, पती पत्नीमध्ये वाद आहेत, नात्यांमध्ये संवाद नाहीयेत, तर हे सगळं जुळण्यास मदत होते. दुसरी गोष्ट गुलाब अत्तर. गुलाब अत्तर जर तुम्ही कपड्यांना, शरीराला आणि हे जे उंचवटे असतात या उंचवट्यांना जर लावलं तुम्ही, शुक्राचे उंचवटे याला आपण म्हणतो, इथं लावलं तरीही तुमच्या आयुष्यामध्ये भरपूर सारा फरक पडेल. गुलाब जल हे तुम्ही अंघोळीच्या पाण्यात फक्त 2 ड्रॉप्स, 2 थेंब, जसं की आपलं टायटल आहे, फक्त 2 थेंब गुलाबजल, जास्त घालू नका, डोके दुखण्याचा त्रास होऊ शकतो. 2 थेंब बाथरूम मध्येच ही बाटली ठेवून द्या. गुलाबजलाचे 2 ड्रॉप्स रोज अंघोळीच्या पाण्यामध्ये घाला आणि त्या पाण्यानं अंघोळ करा. फ्रेश तर वाटेलच, शिवाय तुमचा शुक्र ग्रह अत्यंत स्ट्रॉंग होण्यास मदत होईल. या आपल्या पर्वतावर, शुक्राच्या पर्वतावर 6 अंक लिहिणे हे सुद्धा आपल्यासाठी शुक्र ग्रह मजबूत करण्याचे काम करतो. म्हणून इथे कुठलाही पेन असू दे, लाल, हिरवा, लाल शक्यतो नको, हिरवा, निळा, या पेनाने इथं 6 आकडा लिहित चला. या रोजच्या रोज जितक्या वेळा फेंट होईल तितक्या वेळा लिहा. 24 लिहा किंवा 6 लिहा, माझे दोन्ही असतात, तुम्ही बघू शकता. या दोन्ही अंकांमुळे सुद्धा तुमच्या आयुष्यामध्ये खूप सारा शुक्र ग्रह स्ट्रॉंग होण्यास मदत होते. आणि जितका तुमचा, आता तुम्ही बघा, एका ग्रहामुळे जर आपले नातेसंबंध, आपली स्किन, आपलं दिसणं, त्याचबरोबर आपल्याला लक्झरियस लाईफ, आपल्याकडे पैसा, हे सगळं जर एका ग्रहामुळे मजबूत होत असेल तर या छोट्या छोट्या रेमेडी करायला काहीच हरकत नाहीये. आणि यासाठी तुम्हाला लाखो रुपये खर्च करायचे नाहीयेत. 5-10 रुपयाच्या वस्तू मी सांगितलेल्या आहेत आणि याने 100 नाही 1001% फरक पडतो आणि तुमच्या आयुष्यामध्ये चांगल्यात चांगले बदल घडून येतात. अतिशय छोटीशी माहिती होती, मात्र महत्वपूर्ण माहिती होती. व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. व्हिडिओ आवडला असेल, व्हिडिओमध्ये थोडं जरी काही आवडलं असेल तर व्हिडिओला 1 लाईक दिल्याशिवाय पुढे जाऊ नका. चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटेन नवीन व्हिडिओ सोबत, नवीन माहिती सोबत. तोपर्यंत माता लक्ष्मी सगळ्यांच्या आयुष्यात स्थिरसावर होऊ दे ही स्वामींचरणी प्रार्थना करते आणि आजचा व्हिडिओ इथंच थांबवते. पुन्हा भेटेन नवीन व्हिडिओ सोबत, नवीन विषयासोबत. तोपर्यंत तुम्हा सर्वांना श्री स्वामी समर्थ.